लहान मुलांचं कसं असतं ना, त्यांना रोज एकच पदार्थ आवडत नाही. त्यांना रोज काहीतरी वेगळं नवीन खायला हवं असतं. आणि रोज-रोज तरी असं काय बनवायचं जे मुलांनी पोटभर खाल्लं पाहिजे, आवडीने खाल्लं पाहिजे. तेव्हा आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत, जो लहान मुलेच काय मोठे सुद्धा खूपच आवडीने खातील. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असे धिरडे बनवणार आहोत. हे धिरडे तुम्ही सॉस बरोबर, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. आता धिरडे बनवण्यासाठी आपण काय केलं, मिक्सरचं एक कोरडं भांडं घेतलं. त्यामध्ये अर्धी वाटी रवा, 1 वाटी ओट्स घातले आणि त्याचबरोबर यामध्ये 1 वाटी मखाने घातले. आता काय करायचं, हे सर्व साहित्य कोरडंच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य मी एका वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलं, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडं कमी जास्त घेतलं तरी चालतं. आता यामध्ये मी 1 वाटी मलाईचं दही घातलं, त्याचबरोबर 2 वाट्या पाणी घातलं आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं. तुम्हाला जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घातले तरी चालते. तर अशा पद्धतीने आपला एकसारखा बॅटर तयार झाला की हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटे मिश्रण असंच बाजूला ठेवायचं. आता जोपर्यंत मिश्रण भिजत आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये लागणारं साहित्य काढून घ्यायचं. तर इथे मी एक चॉपर घेतले आहे. त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातला. त्याचबरोबर 1 वाटी बारीक चिरलेला गाजर, 1 वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची घातली. त्याचबरोबर 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घातला. तर आता हे सर्व साहित्य मी चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर चाकूने किंवा विळीने हे सर्व साहित्य एकदम बारीक करून घ्यायचं. लहान मुले तर भाज्या खायला नकोच म्हणतात, पण अशा पद्धतीने बारीक करून जर आपण धिरड्यामध्ये किंवा थालीपीठमध्ये असे साहित्य टाकले, तर लहान मुलांना कळणार सुद्धा नाही आणि त्यांच्या पोटात हे सर्व पौष्टिक पदार्थ जातील. तर आता तुम्ही पाहू शकता चॉपरमध्ये हे सर्व साहित्य मस्त बारीक झाले आहे. आता मिश्रण छान भिजले की यावरील झाकण काढायचे आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकजीव करून घ्यायचे. तर आता यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घालत आहे. तुम्हाला जर वाटले तर अर्धे ज्वारीचे पीठ आणि अर्धे बेसन पीठ घालू शकता. आणि त्याचबरोबर ज्या भाज्या आपण बारीक केल्या आहेत त्या सर्व यामध्ये घालायच्या. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायची. चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे जर पालक असेल तर तोही थोडा बारीक चिरून यामध्ये घालायचा. त्याचबरोबर 1 चमचा पांढरे तीळ घालून हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. आता लहान मुलांसाठी हे धिरडे मी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये मी हिरवी मिरची घातली नाही. पण जर तुमच्याकडे लहान मुले नसतील, तर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. हिरवी मिरची घातल्यामुळे धिरडे आणखीनच चवीला चटपटीत लागतात. आता काय करायचं, हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. वाटलं तर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही. अगदी अशा पद्धतीने आपला बॅटर तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही धिरडे किंवा थालीपीठ बनवतात, त्यावेळेला पॅनचाच वापर करा. आता पॅन गरम झालं की त्यावर अशा पद्धतीने थोडं-थोडं तूप लावून घ्यायचे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि चमच्यामध्ये असे थोडे-थोडे बॅटर घेऊन अशा पद्धतीने धिरडे तयार करून घ्यायचे. अलगद हे सर्व साहित्य अशा पद्धतीने पॅनवर पसरून घ्यायचं. तर आता इथे मी छोटे-छोटे धिरडे बनवत आहे. त्यामुळे एका पॅनवर अशा पद्धतीने तुम्ही 2 ते 3 धिरडे घालू शकता. धिरडे घालताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि एकदा पॅन गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर खमंग असे धिरडे भाजून घ्यायचे. आधी एका बाजूने धिरडे छान भाजून झाले की अलगद उलटे करायचे आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता धिरडे अगदी अलगद निघत आहे. आता हे धिरडे मी लहान मुलांसाठी बनवले त्यामुळे तुपाचा वापर केला. पण तेलामध्ये सुद्धा भाजून हे धिरडे चवीला खूप भारी लागतात. तर याच पद्धतीने आपल्याला उलटे-पालटे करून खमंग असे धिरडे भाजून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने आपल्याला मस्त लालसर कलर येईपर्यंत हे धिरडे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असे आपले धिरडे तयार झाले आहे. आधी मी एका पॅनवर 2च धिरडे घातले होते. आता एका पॅनवर मी 3 धिरडे घातले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि चमच्याने थोडे-थोडे बॅटर घालून व्यवस्थित पसरून अशा पद्धतीने खमंग असे धिरडे भाजून घ्यायचे. तर मंडळी, खमंग आणि पौष्टिक असे धिरडे तुम्ही लहान मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनला देऊ शकता. त्याचबरोबर एक वेळेचे पोटभरीचे जेवण म्हणून सुद्धा देऊ शकता. रोज-रोज मुलांना भाजी-पोळी खाण्याचा कंटाळा येतो. तेव्हा खमंग असे धिरडे जर तुम्ही तुमच्या मुलांना बनवून दिले, तर ते सुद्धा खूप आवडीने खातील. कधी-कधी काय होतं ना, मुले बाहेरून येतात आणि त्यांना भूक लागलेली असते
आणि अशा वेळेला जर तुम्ही त्यांच्या पुढे असं काहीतरी खमंग पदार्थ ठेवला, की मुले सुद्धा खूपच आवडीने खातात आणि अगदी पोटभर खातात. आणि आमच्या आराध्याला आणि परीला हा पदार्थ इतका आवडला, की त्यांनी अगदी कौतुक करत अगदी पोटभर हा पदार्थ खाल्ला. आता त्यांनी हे धिरडे सॉस बरोबर खाल्ले. पण तुम्ही दह्याबरोबर देऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा हे धिरडे खायला भारी लागतात. आणि थंड झाल्यानंतर सुद्धा हे धिरडे तेवढेच भारी लागतात. तर मंडळी, तुम्हाला हे झटपट तयार होणारे पौष्टिक असे धिरडे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याही घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी पौष्टिक असे धिरडे बनवा आणि त्यांना कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. खमंग असे धिरडे खाल्ल्यानंतर तुमच्याही घरातील लहान मुले नक्कीच खुश होतील, मी खात्री देऊन सांगते. तेव्हा तुम्ही सर्वांनी हे धिरडे एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.